नागपूर शहरातील पाचपावली परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाईत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं मोठ्या प्रमाणात चरस जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना राणी दुर्गावती इंग्रजी प्राथमिक शाळेच्या गेट समोर शैतान चौक वैशाली नगर पाचपावली येथे एक सिल्वर रंगाची हिरो होंडा सिटी कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे आढळून आले। कारच्या बाजूला 30 ते 35 वर्ष वयोगटातील एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आला। पोलिसांना पाहताच तो इसम पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। तपासात आरोपीने आपले नाव दर्शन श्याम चरडे वय वर्ष 30 राहणार यशोधरा नगर असे सांगितले। पंचासमक्ष अंग झडती व वाहनांची झडती घेतली असता आरोपीच्या जीन्स पॅन्टच्या खिशात 2 प्लास्टिक पन्नीमध्ये 18.250 ग्रॅम वजनाची चरस आढळून आली, जिची अंदाजे किंमत 91,250 रुपये इतकी आहे। यासह आरोपीकडून एक मोबाईल फोन आणि होंडा कंपनीची सिटी कार असा एकूण 5,03,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने चरस बाळगत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत। अगदी बरोबर आहे। डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना सैतान चौक ते अशोक चौकाच्या बाजूला या ठिकाणी काही पोरं गांजा चरस पीत आहे अशी माहिती मिळाली। माहिती मिळाल्यावर सेकंड पी आय श्री युनुस शेख आणि सोबत डीबी पथक नाना भोगे, इम्रान मेनेवार, संतोष आणि शेंद्रे, गगन यादव या लोकांनी त्याला छापा घालून पंचासमक्ष ताब्यात घेतले। त्यांच्याकडे जवळपास 18 ग्रॅम चरस मिळाला आणि एक मोबाईल, एक होंडा सिटी असे टोटल जवळपास 5,03,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। त्याला मान्य न्यायालयात हजर करून PCR घेण्यात आला। नेमकं तो चरस कुठून आणला त्याबाबतीत अधिक विचारपूस सुरू आहे। बरोबर आहे। दर्शन श्याम चरडे म्हणून आहे, पिवडी नदी यशोधरा एरियाचा आहे तो। त्याच्यावर या अगोदर एक गुन्हा आहे। नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या विक्री विरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशाच कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।